सहयोगी करण्याची संधी मिळालेली होती. मला अजूनही आठवतं आपलं भूतपूर्व पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी सांगत असत, 4 चेहरा और शरीर हे आपल्याला वाढवलं पाहिजे. आणि जिथं 4 चेहरा आणि शरीर हे समृद्ध होतं तिथं देश मोठा होत असतो. त्या दृष्टिकोनातून आजच्या दिवशी मला सांगायचं आहे की आता जुनं आहे. श्रीराम नाईक यांनी आपल्याबरोबर तो संपर्क ठेवला. ख्रिस्तवासी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्याद्वारे तो अधिक वाढीस लागला. आपण विसरू शकत नाही. आपण आता आहे, सुद्धा आहे. परंतु त्याचबरोबर मला सांगावंसं वाटतं की आपले वडील मंत्री होते, चिंतामण बनगा हे खासदार होते. मी प्रवासीला देखील होतो. फादर जो अल्मेडा हे सुद्धा तिथे होते. आपले संबंध असतो ते सुद्धा. तर आपले संबंध जुने आहेत. तिथं 100 वर्ष आज मिशनरी काम करत आहे. कुठल्याही रीतीनं लोकविघातक असं काही कार्य व्हावं, हिंसात्मक काही घडावं असं कधीही प्रयत्न झाला नाही. उलट फार सहन केलेला आहे. अगदी वाळवंडे या ठिकाणी अगदी डॉनबॉस्कोचे फादर्स ज्या रीतीनं त्यांनी त्या परिसरातील युवतींना नोकरी मिळवून दिलेली आहे. आपण ठाऊक असेल त्यांना आपण तिथे शेजारी आहात. आजच्या दिवशी मला विनंती करायची की हे जे कलासेवा कार्य चालू आहे त्याकडे जरा सहृदय नजरेने पाहता येईल. तेथे आपलं चांगलं घरंदाज कुटुंब सोडून अनेक फादर्स, सिस्टर्स, ब्रदर्स ते कार्य करत आहेत. जीव धोक्यात घालून कार्य करत आहेत. त्यांना आपल्याला कशा प्रकारे प्रोत्साहन देता येईल, कारण त्यांना प्रोत्साहन म्हणजे आपल्या आदिवासी बंधूंचं उत्थापन करणं असेल. तर त्या दृष्टिकोनातून आपले डॉक्टर हेमंत मी आपण विशिष्ट विनंती करतो. त्याचप्रमाणे श्री नाईक आपण नवीन जबाबदारी स्वीकारलेली आहे. आपल्याबरोबर स्नेहाताई आहेत. आपण देखील विशेषतः हे जे अल्पसंख्याक गीत विषयी आलेला आहे त्या बाबतीत लक्ष घालावं अशी मला विनंती करतो.